अवकाळीने उभी पिके उद्ध्वस्त केली, डोळ्यांदेखत राख रांगोळी झाली. पण या भयंकर नुकसानीची भरपाई खरोखरच मिळणार का? नवी शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे. शेती, बाजारभाव, पीक विमा, कर्जमाफी आणि सरकारी योजनांचे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अखेर मोठा दिलासा. संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल 1,69,889 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही शासकीय मदत मिळणार आहे. आणि हा आकडा थक्क करणारा आहे. तब्बल 166 कोटी रुपयांचे महाकाय नुकसान भरपाई पॅकेज आज मंजूर झाले आहे. अधिकृत माहितीनुसार आज 18 मे रोजी महाराष्ट्र.gov.in वर या भरपाईचे 2 अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय जारी करण्यात आलेत. पण लक्ष द्या, सरकारचा एक अतिशय कडक नियम आहे. एकाच हंगामात कोणत्याही शेतकऱ्याला दुहेरी नुकसान भरपाई अजिबात मिळणार नाही. आता वाढती धाकधूक. हा तब्बल 166 कोटींचा मोठा निधी 22 जिल्ह्यांमध्ये नेमका कसा विभागला गेलाय? यादीत पुणे, संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीचा समावेश आहे. सोबतच कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही मोठी मदत जाहीर झालीय. पण इथेच एक मोठा धक्का. पुणे, सांगलीला मंजुरी मिळाली, मात्र भयंकर नुकसान होऊनही सातारा जिल्ह्याला यादीतून पूर्णपणे वगळण्यात आले. या सगळ्यात उत्कंठा वाढवणारा मुख्य प्रश्न, या 166 कोटींच्या महाकाय निधीतील सर्वात मोठा वाटा नेमका कोणत्या भागाने घेतला? आणि धक्कादायक बाब म्हणजे एकूण निधीपैकी तब्बल 145 कोटी 87 लाख रुपये एकट्या नाशिक विभागाने मिळवले आहेत, ज्यामध्ये नाशिकला 73 कोटी, जळगावला 31 कोटी आणि अहिल्यानगर जिल्ह्याला 25 कोटींहून अधिक रुपयांची विक्रमी मदत मंजूर झालीय. आता सर्वात ज्वलंत प्रश्न, ज्याची सारे चातुरतेने वाट पाहत आहेत, हे पैसे प्रत्यक्षात बँक खात्यात कधी जमा होणार? GR जारी झालाय. प्रक्रियेनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी नवी शेतीला सबस्क्राईब करा.